पण ह्या मणीचं काय करायचं? हो, बस झालं आता मणिपुराण. तो झोपला असेल तुरुंगात. तुम्ही उगाच तिकडे चिंतेत जागे आहात. किती विचार करताय त्याचा? हा, त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळालीये आणि अटक झालीये. आपल्याला काय त्याचं? मी तर म्हणते बरंच झालं तो पकडला गेला ते. आता स्वानंदी आणि मणी त्यांचं बघून घेतील. ह, तुम्हाला मध्ये पडायची काही गरज नाहीये. काही सोडवायला जायचं नाही त्याला. मी सांगून ठेवते तुम्हाला. तरी मला ना संशय होताच मणीवर. तो काहीतरी चोऱ्या माऱ्या करत असेल म्हणून. नाहीतर तुम्ही मला सांगा, एवढी 3.5 शक्तीपीठांची यात्रा, स्वानंदीला गिफ्ट, एवढं सगळं परवडतं कसं त्याला? एवढे पैसे आले कुठून त्या आशिर्दाकडे? तुम्ही ना त्याला डोक्यावर चढवून ठेवलाय आणि आता सोडवायला जायची काही गरज नाहीये. तो खड्ड्यात पडलाय आणि तुम्हालाही खेचेल खड्ड्यात. अहो का? तुम्ही आता झोपा. मम्मा ऐका ना जरा. चला ना. संचिता तू इकडे कशाला आलीयस? साप आउट काढणं. मम्मा अर्जंट आहे प्लीज. आय एम सॉरी. चला ना. काय शालिनी, कोणाशी बोलताय तुम्ही? मी कोणाशी बोलणार? स्वतःशीच बोलतीये. म्हणजे मला मी खाली जाऊन आले जरा. तुम्ही झोपा. माझं पण डोकं फिरलंय. चला चला. मणिसरले एकटं वाटतंय तुमच्याशिवाय. तुम्ही घरात नाही आणि कधी येणार हे माहित नाही. ही कल्पनाही सहन होत नाहीये मला. लई भीती वाटतेय. माहिती नाही का पण असं वाटतंय काहीतरी होणार आहे. काय करू मी? बंगल्यावर जाऊ का? हा म्हणजे सगळेजण तिथे असतील तर मला भीती वाटणार नाही. एकटं नाही वाटणार. हो, मी थोड्या वेळासाठी जाते बंगल्यावर. सोड माझा हात. कशाला आणलायस मला? तुझी काय नाटकं चालू आहेत? मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही, कळलं? माझी इतकी महाग साडी फाडताना तुला लाज कशी नाही वाटली ग? तुझ्यात आणि सुजित मध्ये काय असेल ते असो, माझी साडी फाडायची हिम्मत कशी केलीस तू? मी तुला काय समजत होते आणि काय निघालीस? मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. तुझं तोंडही पाहायचं नाहीये. झालं तुमचं बोलून? रागावलात ना माझ्यावर? माहितीये मला. ठीक आहे. मला मारा. मारा मला. संचिता वेडीस का? वेळच लागलाय मला. गिल्टमुळे वेळ लागायची वेळ आली माझ्यावर. चुकून साडी फाडल्याचं गिल्ट. मम्मा सॉरी ना. खरंच सॉरी. माफ करा ना आता मला. मम्मा मला सांगा, ती साडी तुमची आहे हे मला माहित असतं तर मी साडी फाडली असती का? मम्मा मला वाटलं की इतकी एक्सपेन्सिव्ह साडी मणी स्वानंदीला गिफ्ट करणार आहे म्हणून मी ती साडी फाडली. मम्मा खरंच मला वाटलं की ती स्वानंदी तुमच्या समोर एवढी महागातली साडी नेसून येणार, तुमच्या नाकावर टिचून, आणि तुम्ही साधी साडी नेसणार. मम्मा म्हणून फाडली हो मी साडी. खरंच शपथ मम्मा, तुमची शपथ मम्मा. मम्मा खरंच सांगते मी. आणि थोडी चूक तुमची पण आहे ना. तुम्ही बाकी सगळं सांगता मला. मग ती साडी का नाही दाखवली? माझ्या आधी त्या स्वानंदीला दाखवली तुम्ही ती साडी. मला माहिती असतं ती साडी तुमची आहे तर नसती फाडली ना मम्मा मी. हो मम्मा सॉरी ना हो मम्मा प्लीज सॉरी ना. राहिलं घाईघाईत. झालं तर तुझं? मी जाऊ? नाही झालं. थांबा तुम्ही. मम्मा मला माहितीये तुमचा अजूनही राग गेलेला नाहीये, पण मी सॉरी म्हणतेय ना. मी 10 वेळा सॉरी म्हणते. थांबा. सॉरी 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 11 वेळा म्हणाले. एकदा फ्री. मम्मा बाकी सगळं जाऊ दे. तुम्हाला इथे का बोलावलंय माहितीये का? मम्मा आनंद सेलिब्रेट करायला हवा ना. मम्मा तुम्हाला कळत नाही का हो? मणी जेलमध्ये गेलाय आणि स्वानंदी या घरात एकटीच आहे. मम्मा तिला हेल्प करायला कोणी नाहीये. आता आपण तिला कितीही त्रास देऊ शकतो आणि तिला असं या घराबाहेर काढू शकतो. मम्मा कळतंय का तुम्हाला? मग हा आनंद सेलिब्रेट करायला नको का मम्मा? एक मिनिट.
ढेंग टडॅण, टडॅडॅडॅङ, टडॅडॅडॅङ. मम्मा बसा इकडे बसा. थांबा आले मी. मम्मा घ्या खा खा मम्मा खा खा खा. मम्मा मज्जा करायची आता आपण. संजिता मला अजिबात मस्का लावू नकोस. माझी एवढी महागातली साडी फाडलीस तू. अगं मला एकदा नेसायला तरी द्यायची होतीस. मातीत लोळवलीस तू. मला खूप राग आलाय तुझा. मम्मा सॉरी ना. मी म्हणाले ना एकदा सॉरी. आता आपण सेलिब्रेट करूया ना. हा आणि मम्मा तुम्हाला खरं सांगू का, ती साडी ना 3.5 लाखांची वाटतच नव्हती. म्हणजे त्या दिवशी किटी पार्टीमध्ये रूपा आंटी जी साडी नेसली होती ना, त्या साडीपेक्षा म्हणजे ओल्ड फॅशन होती साडी. आणि ती साडी नेसून जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर गेला असतात ना, तर रूपा आंटी आणि तुमच्या फ्रेंड्स नक्की म्हणाल्या असत्या कशी आहे ही साडी. बरं झालं ना तुम्ही नाही नेसलात. हो ग रूपा फारच फटकळ बोलायला. दुसऱ्याला कमी दाखवायची संधी नाही सोडत ती. एक्झॅक्टली तेच म्हणते मी. बरंच झालं तुम्ही नाही नेसली. त्यापेक्षा ना तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही ना डॅड कडून 3 लाख रुपये घ्या. ते पैसे घेऊन आपण तुमच्यासाठी एक मस्त साडी घेऊ लेटेस्ट डिझाईनची. मग ती साडी तुम्ही किटी पार्टी मध्ये नेसा आणि मग बघा सगळ्या कशा जळतायत तुमच्यावर. वाव काय मस्त आयडिया दिलीयस. मी असंच करेन. हो ना. म्हणजे मम्मा आता आपल्याकडे सेलिब्रेट करायला 2 आनंद आहेत. 2 आनंद? हो. आपण तुम्हाला लेटेस्ट डिझाईनची साडी घेणार आहे त्याचा एक आनंद, आणि दुसरा आनंद मणीचा पत्ता कट होऊन तो जेलमध्ये गेलाय. मम्मा आता या घरावर फक्त तुमचं राज्य असणार आहे. स्वानंदीला हेल्प करायला कोणी नाहीये. ती एकटी पडणार आता. लेट्स सेलिब्रेट. Cheers! आता मणी गेला त्याबरोबर स्वानंदीची बॅग पण जाईल. मी या घरात माझं एकटेपण घालवायला आले होते, पण हे घर, ही माणसं कुणीच माझी नाही ते विसरलेच होते मी. इथे मी एकटी नाही तर एकाकी पण होईल. नको, इथे थांबून काहीच फायदा नाही. मी जाते. किती वाईट विचार आहेत या घरातल्या लोकांचे. माझं सोडा, मी बाहेरची आहे, पण मणीसर तर या घरचे आहेत. तरी त्यांचा एवढा तिरस्कार. काय नाही केलं मणीसरांनी या घरासाठी, सरपोतदार साहेबांसाठी. त्यांना वाचवायसाठी मणीसर स्वतः तुरुंगात गेले, जो गुन्हा त्यांनी केला नाही त्यासाठी. पण नाही, या घरातले लोक त्यांना कधीच आपलं मानणार नाही. कायम त्यांचा वापर करून घेतला, स्वतःच्या कामासाठी आणि राजकारणासाठी. पण मणीसरांना हे कळणारच नाही. काय करू मी, काय करू? तर आता आपण आलेलो आहोत विक्टिम सदानंद चाळके यांच्या परिवाराकडे त्यांच्या भावना जाणून घ्यायला. ते मणिभाऊनी माझ्या धनीचा खून केलाय. त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. पब्लिकने तर मणीसरांना आधीच खुनी घोषित करून टाकले, आणि सरपोतदार साहेबही मणीसरांना वाचवणार नाहीत. मलाच काहीतरी करायला पाहिजे. मलाच करायला पाहिजे काहीतरी. पण 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 काय काय करू मी? काय करू? तुम्ही ना त्या सदानंदच्या घरी जा. त्याच्या फॅमिलीला भेटा. त्यांना काय हवंय नकोय बघा. काय मदत लागली ना ती सगळी करा. ठीक आहे, मणीसर म्हणाले होते तसंच करते. उद्याच त्या सदानंद भाऊच्या फॅमिलीला जाऊन भेटते, त्यांची विचारपूस करते, समजूत काढते. हाच एक योग्य मार्ग ठरेल. हे काय एवढ्या
सकाळी सकाळी कुठे निघालीस तू डबे घेऊन? म्हणजे मणी तुरुंगात गेलाय म्हणून तुला वाईट? निघायला हो, उशीर होतोय. या स्वानंदीची हिंमत कशी झाली माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची? कुठे निघाली एवढ्या सकाळी सकाळी? ताई, तू मी स्वानंदी, मणी सरांची बायको. तिथेच थांब तू. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. ओळखलंय मी तुला. माझ्या धन्याच्या खुन्याची घरवाली आहेस ना तू? इथे कशाला आली आहेस तू? ताई, मी तुमचा राग समजू शकते. तुमच्या सोबत जे झालं ते व्हायला नको होतं. सदानंद भाऊ गेले आणि तुमचं जे नुकसान झालंय ते मी काय कुणीच भरून देऊ शकणार नाही. पण जे काही झालंय ना, तो फक्त एक अपघात होता, खून नव्हता. आणि ह्यात मणी सरांची काही चूक नाहीये. सदानंद भाऊंना दुखापत व्हावी असं मणी सरांनी काही बी केलं नाहीये. खरंच देवी याची शपथ घेऊन सांगते. तू काय का त्या खुन्याची बाजू घेऊन मला अक्कल शिकवायला आलीस? हे बघ, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. माझ्या या पोराच्या बापाला मारून पोरकं केलं याला, आणि तू इथे आम्हाला अक्कल शिकवायला आली आहेस? पुण्याला अपघात म्हणतेस? निघ इथून, नाहीतर धक्के मारून बाहेर काढीन तुला. पोटूशी आहेस ना व? ह्याचं पण भान नाही ठेवणार. निघ इथून. अहो ताई, मी काय म्हणतेय ते ऐकून तरी घ्या. अहो खरंच जे काही बी घडलं ना, तो एक अपघात होता. त्या प्रकरणात मणी सरांचा काही बी संबंध नव्हता. खरंच सांगतेय मी. एक शब्द पण बोलू नकोस तू. चल निघ इथून. अहो माझं बोलणं तरी ऐकून घ्या. स्वानंदी, बस. साहेब, तुम्ही इथे? हो, मी इथे. माझे एम्प्लॉई आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी होणार नाही तर मग कोण होणार? सदानंदचं कुटुंब आधीच खूप भोगतंय, तेव्हा इथे येऊन तू त्यांना जास्त त्रास देऊ नकोस. हो पण सर. बस. तुला इथनं बाहेर जावं लागतंय यासाठी मी काहीच करू शकत नाही. शेवटी हे घर सदानंदचं आहे. तुला या घरामध्ये प्रवेश द्यायचा किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी या माऊलीचा आहे. ताई, तुमचा शब्द शेवटचा आहे. निघ इथून. निघ. निघ निघ म्हटलं ना घराच्या बाहेर. निघ. स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, तुम्ही विक्टिमच्या फॅमिलीला भेटायला आला होतात का? मणिकुमार, तुमचे पती या खुनाबद्दल अटकेत आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामगार संघटनेचं म्हणणं हे आहे की सदानंदचा मृत्यू हा अपघात नाही तर खून आहे. मणीला ते फाशी द्यावी अशी मागणी करतायत. तुम्ही काय म्हणाल? मणीला फाशी द्यायला हवी? आणि तुम्ही हा फराळ वगैरे का घेऊन आला होतात? सदानंदच्या फॅमिलीला इन्फ्लुएन्स करून त्यांची साक्ष आपल्या बाजून द्यावी हे सांगायला आला होतात का? आणि यातून मिळालेल्या पैशांनी मणीने तुम्हाला काही गिफ्ट वगैरे दिलंय का? हो नाही. की कुठे काही प्रॉपर्टी वगैरे खरेदी केली आहे? आणि या फ्रॉड बद्दल तुम्हाला आधीपासून काही कल्पना होती का? बोला बोला मॅडम. एक मिनिट.
गाईस काय करताय तुम्ही हे? ती आधीच त्रासलेली आहे, तिला अजून त्रास देताय प्रश्न विचारू? हे बघा, तिचा राजकारणाशी, त्या फॅक्टरीशी आणि ह्या सगळ्या बिझनेसशी ना तिचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाहीये. तिला त्या सगळ्या गोष्टी माहिती पण नाहीये. तुम्ही तिला प्रश्न विचारून त्रास देणं प्लीज बंद करा, फॉर गॉड सेक. आणि हे बघा, मणीच्या विरोधात पोलिसांनी अजूनपर्यंत पुरावा शोधलेला नाहीये. मणी फक्त संशयित आहे. आपण पत्रकार सत्य शोधायच्या ऐवजी आपण त्याला गुन्हेगार समजून बसलो आणि त्याच्या इनोसंट बायकोला आपण इंटरोगेट करतोय. हीच पत्रकारिता आहे का? कम ऑन यार गाईज. सरपोतदार साहेब, तुम्हाला माहितीये ना स्वानंदीचा ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये. मग तुम्ही या सगळ्यांना का नाही थांबवलं? का तुम्ही यांना प्रश्न विचारून स्वानंदीला त्रास देऊ दिलात? स्वानंदी त्याच मणीची बायको आहे ज्या मणीने तुमच्यासाठी काय काय नाही केलं. विसरलात का तुम्ही सरपोतदार साहेब? नाही नाही, तसं काहीही नाहीये. स्वानंदी निर्दोष आहेच. पण पत्रकारांना, मीडियाला इन्फ्लुअन्स करणं, त्यांच्या कामामध्ये दखल देणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कसं आहे ना की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, याचा मी आदरच करतो आणि म्हणून त्यांच्या मागे लागणं हे मला आवडत नाही, माझ्या तत्वात बसत नाही. पण साहेब, सदानंदच्या कुटुंबाशी काय बोलणं झालं तुमचं? तुम्ही आणि तुमची पार्टी त्यांच्यासाठी काय करणार आहात? गरीबाला कसा न्याय देणार आहात तुम्ही? सदानंदचा अपघात झाला त्याचा माझ्याशी थेट संबंध नाहीये, तरी सुद्धा त्या फॅक्टरीच्या उभारणीमध्ये माझा हात आहे. कागदोपत्री जरी नसलं तरी सुद्धा मी त्या फॅक्टरीचा एक पार्टनर आहे, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी मी घेतो आणि म्हणूनच मी सदानंदच्या फॅमिलीला भेटायला आलो. अहो, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा पार्टीचा काही संबंध नाहीये. उगाच तुम्ही लावू नका. आता काय आहे की सदानंदला तर काय मी परत आणू शकत नाही आणि म्हणूनच त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मी घेणार आहे. आता ह्या माऊली, सदानंदची ही बायको, तिला मी माझ्या ऑफिसमध्ये नोकरी देणार आहे. यांचा मोठा मुलगा, त्याला एका चांगल्या मोठ्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी माझा पीए त्या मुलाला घेऊन गेलाय आणि हा त्यांचा धाकटा मुलगा. ये रे बेटा. ह्या दोघांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. आता एक छोटी मदत म्हणा किंवा त्या मदतीचा पहिला हप्ता म्हणा, एक छोटीशी रक्कम ह्या मुलाच्या हातात मी सुपूर्द करत आहे. घे बेटा. पण साहेब, मणीचं काय? मणीनीच हा फ्रॉड केला आहे का? तुम्हाला काय वाटतं? पोलीस तपास करत आहे. सत्य काय आहे ते लवकरच आपल्या समोर येईल. माझं तर असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. मग तो मणी असला तरी त्याला माफी नाही. त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. झालं तुमचं समाधान? तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं? धन्यवाद. पण साहेब, एक मिनिट साहेब. साहेब, आम्हाला याच्याबद्दल अजून काही विचारायचं आहे. साहेब, काही माझं ऐक. स्वानंदी, तू इथे का आलीस हे सगळं खायला घेऊन? मणी सर जेलमध्ये असताना तुला इथे कोणी बघितलं तर लोकांना गैरसमज होईल अगं तुझ्याबद्दल. लोकांना वाटेल तू इथे सेटलमेंट करायला आलीस. मणी सरांनी सांगितलं होतं मला त्यांच्या फॅमिलीला जाऊन भेट, म्हणून आले होते मी. मला माझ्या सोर्स कडून कळालंय की पोलीस सरपोतदारांना अटक करायला आले होते आणि मणीमध्ये पडला आणि मणीने कन्फेशन दिलं म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली. स्वानंदी, काय गरज होती मणीला हा सगळा वेडेपणा करायची? आणि ते त्या नालायक सरपोतदारांसाठी.
स्वानंदी आता खरा गुन्हेगार सापडला नाही ना तर हे सगळं प्रकरण मणीवर शेकेल आणि त्याला मोठी शिक्षा होईल. जेसी काय बोलतीयस तू? मी जे काय बोलते ना ते खरं बोलते. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नाहीये. मी तुझी मैत्रीण आहे आणि मला तुला खोटे होप्स द्यायचे नाहीयेत स्वानंदी. स्वानंदी अगं तुला कळलंय ना आता तो सरपोतदार कसा आहे ते कळलंय ना तुला. मग का नाही सांगतेस मणी सरांना की ते त्याचे वडील आहेत म्हणून. अगं स्वतःच्या मुलाला त्यांनी 30 वर्ष एक्सप्लॉइट केलंय. हे बघ हे सगळं जर का मणी सरांना कळालं ना ते त्यांचं कन्फेशन मागे घेतील आणि त्यांची निर्दोष सुटका होईल. नाही जेसी, मणी सर तुरुंगातून बाहेर आल्याशिवाय मी त्यांना काही सांगू शकणार नाही. कारण सरपोतदारांना जर कळलं ना की मणी सरांना सत्य कळलंय तर ते परत तुरुंगात टाकायला काही ना काही करतील. त्यांना बाहेर निघू नाही देणार आणि मणी सरांना बाहेर काढणं ही माझी प्रायोरिटी आहे.